दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे एका स्कॉर्पिओ कारचा अपघात होऊन ही स्कॉर्पिओ कार थेट कालव्यात कोसळली। यात एका महिलेचा मृत्यू झालाय। दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी भोमवाडी येथे स्कॉर्पिओ गाडीला अपघात होत गाडी थेट कालव्यात कोसळली। यामध्ये गाडीतील एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री घडली। या अपघातानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्कॉर्पिओ गाडी साटेली भेडशी भोमवाडी लगतच्या गावातील असून या गाडीत दोघे जण होते। कुडासेच्या दिशेने जात असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्यालगतच्या कालवा कॉजवेला ही गाडी धडकली व थेट कालव्यात गेली। यावेळी गाडीत असणाऱ्या महिलेला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा मृत्यू झाला, तर चालक किरकोळ जखमी झालाय।